आखाती युद्ध हे भीषण वळणावरती आलंय। दोन्ही बाजू थांबायचं नाव घेत नाहीयेत। दोन्ही बाजूंचे एकमेकांवरती हल्ले प्रतिहल्ले हे जोरदार सुरू आहेत। इराणनं ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 अंतर्गत क्षेपणास्त्र हल्ल्याची 91वी खेप डागली आहे। तर या अंतर्गत अमेरिकेच्या USS अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेला लक्ष्य करण्यात आलंय। धक्कादायक बाब म्हणजे ही युद्धनौका उत्तर हिंदी महासागरामध्ये होती। IRGCनं या विमानवाहू युद्धनौकेवरती आणि तिच्या ताफ्यातल्या इतर युद्धनौकांवरती क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याचं म्हटलंय। त्यामुळे युद्ध हे आता धोकादायक वळणावरती आल्याचं बोललं जात आहे। आणि अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं इराणचा दावा फेटाळलेला आहे। USS अब्राहम लिंकन युद्धनौका सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आलाय। सेंट्रल कमांडनं फोटो देखील जारी केलेला आहे। तर युद्धाचा आज 35वा दिवस आहे। भीषण असे हल्ले सुरू आहेत। इराणचा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा B1 नावाचा पूल हा उडवून देण्यामध्ये अमेरिका आणि इस्रायलला यश आलंय। अमेरिका आणि इस्रायलने क्षेपणास्त्रांचा भडीमार करत हा पूल उडवलेला आहे। तर या हल्ल्यामध्ये पुलाचे 2 तुकडे झालेत। हल्ल्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय, 95 लोक जखमी झालेले आहेत। तेहरान आणि करज या 2 शहरांना हा पूल जोडण्याचं काम करतो। तेहरानची लाईफलाईन तोडण्यामध्ये आता अमेरिकेला यामुळे यश आलंय। इराणचं सैन्य या पुलावरून मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून होतं। आणि आखाती युद्ध हे नव्या वळणावरती येऊन ठेपलेलं असताना अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी फार मोठे फेरबदल हे लष्करामध्ये करायला घेतलेत। ट्रम्प यांनी अमेरिकन लष्कर प्रमुख रँडी जॉर्ज यांना पदावरून हटवलंय। तातडीच्या निवृत्तीचे आदेश त्यांना देण्यात आलेत। रँडी जॉर्ज हे अमेरिकन लष्कराचे 41वे लष्कर प्रमुख होते आणि त्याशिवाय जनरल डेव्हिड होडने आणि मेजर जनरल विल्यम ग्रीन यांना देखील सेवानिवृत्त करण्यात आलंय। विद्यमान युद्धामध्ये नवी रणनीती आखण्यासाठी जुनं नेतृत्व हे निवृत्त करण्यामध्ये आलं असं वृत्त अमेरिकन मीडियानं दिलंय। तर दुसरीकडे FBIचे संचालक काश पटेल हे देखील रडारवरती आहेत। तर अमेरिकेमध्ये ऐन युद्धामध्ये लष्करी नेतृत्व बदल करण्यात आलेले आहेत। लष्कर प्रमुख जनरल रँडी जॉर्ज आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी जनरल डेव्हिड होडने यांना निवृत्ती देण्यात आली आहे। त्याचबरोबर वरिष्ठ लष्करी अधिकारी मेजर जनरल विल्यम ग्रीन आणि संचालक FBI काश पटेल हे देखील आता रडारवरती आलेले आहेत। आणि आखाती युद्धामध्ये आतापर्यंत अमेरिकेनं अमाप पैसा खर्च केलाय। युद्धाचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरती देखील झालेला आहे। तर हा खर्च नेमका किती आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। युद्धामध्ये 6 लाख कोटी रुपये खर्च झालेले आहेत। बाजारामध्ये 15 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय। त्याबरोबरच आखातातील अनेक तळ हे उद्ध्वस्त झालेले आहेत। आघाडीची लढाऊ विमानं कोसळलेली आहेत आणि अमेरिकेमध्ये बंडखोरी सदृश्य वातावरण देखील निर्माण झालेलं आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं अमेरिकेला हा एक मोठा फटका बसलेला दिसतोय। इराणचे इस्रायलवरती हल्ले सुरू आहेत। इस्रायलवरती हवाई हल्ला करण्यात आलाय। इस्रायलमधील पेटाह टिकवा या शहरावरती क्षेपणास्त्र डागण्यात आले आणि हल्ल्यानंतरचा व्हिडिओ हा देखील आता समोर आलेला आहे।
दरम्यान इस्रायलमधील तेल अवीव शहरावरती इराणनं जोरदार असा मारा केलाय. इराणच्या हल्ल्यामध्ये तेल अवीव शहर याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि तीच तेल अवीव शहरामधली ही दृश्य देखील आता समोर आलेली आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीबाबत 60 देशांची महत्त्वाची बैठक ही गुरुवारी रात्री झाली आहे. ऑनलाईन झालेल्या बैठकीमध्ये भारताकडून परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्री हे सहभागी झालेले होते, तर ब्रिटननं ही बैठक बोलावलेली होती. भारतासह सहभागी सर्वच नेत्यांनी त्यामध्ये होर्मुझ सामुद्रधुनी ही बंद असल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. युद्ध लवकरच थांबवून होर्मुझ सामुद्रधुनी ही खुली करण्याची एकमुखी मागणी ही सगळ्याच देशांनी केलेली आहे. वास्तवात ही बैठक होर्मुझ सामुद्रधुनीसाठी नौदलाचा वापर करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आग्रहाच्या पार्श्वभूमीवरती झाली. मात्र त्यामध्ये यासंबंधी कुठलाही ठोस निर्णय हा झालेलाच नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.